महानगरपालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे अमरावती जिल्हा शहर अध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे यांच्या नेतृत्वात अमरावती महानगरपालिकेच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवाराचा प्रचार हा जोमात करण्यात आलेला आहे. परंतु आता आहे उद्या परीक्षा म्हणजेच उद्या मतदान आणि या मतदान झाल्यानंतर निकाल 16 तारखेला. डॉक्टर साहेब काय म्हणणार, सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टी कुठे युती झाली नाही आणि स्वतंत्र लढली आहे, कसा प्रतिसाद राहिलेला आहे? तुम्ही आधीपासून कव्हर करताय आम्हाला. तुम्हाला ते माहिती आहे की माझं नेहमी म्हणणं होतं की बा आम्हाला युती करायची नाहीये, आम्हाला स्वबळावर एकटं लढायचं आहे. ही आमची इच्छाच होती आमच्या आधीपासून, पण काही कारणास्तव जमीन प्रयत्न झाल्यानंतर पण युती होऊ शकली नाही. कारण ते आता झालं, त्याचा विषय तो संपलेला आहे. भारतीय जनता पक्ष आम्ही सगळेजण मागच्या 5-6 महिन्यापासून जोमाने काम करत आहोत. आणखी प्रत्येक याच्यामध्ये आमची तयारी पूर्ण झालेली होती इलेक्शन लढण्याकरता. आता पण या 15 दिवसामध्ये जो प्रचार झाला तो भारतीय जनता पक्षाने ताकदीने केलेला आहे. आमचे सध्या पदाधिकारी, आमचे कार्यकर्ते, आमचे बूथ इन्चार्ज, आमचे सगळे 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 मोर्चाचे कार्यकर्ते, मंडळाचे कार्यकर्ते सगळेजण आपापल्या प्रभागामध्ये जोमानं लागलेले आहेत. आणखी भारतीय जनता पक्षाची सीट काढायच्या आम्ही पूर्ण प्रयत्नात आहोत. तशाच तुम्ही पाहिलं असेल की आपले पालकमंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी पण 14 ते 15 सभा घेतल्या अमरावतीमध्ये आणि नितेश राणेंची पण 2 सभा झाल्या. तर या सगळ्या प्रयत्नांनी एक जे चांगलंच वातावरण जे भाजपचं होतं त्याच्यामध्ये आणखी जोर पडला. एक बूस्टर डोस दिला आम्ही, तर त्याच्यामुळे एक अतिशय चांगला आकडा भारतीय जनता पक्षाचा येईल असा माझा समज आहे. आणखी आम्ही स्वबळावर महापौर, अमरावती महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पार्टी स्वबळावर निवडून आणू शकेल अशी आमची पोझिशन आहे. अशा या प्रचार प्रसाराच्या दरम्यान कुठेतरी संभ्रम तर नाही झाला मतदार की मत मी कोणाला देऊ, युती झाली नाही, राज्यात युती आहे, थोडा संभ्रम झाला त्याच्यामुळे. त्याच्याचमुळे आमचे देवाभाऊ आपले चीफ मिनिस्टर, आपले जे चीफ मिनिस्टर आहेत महाराष्ट्राचे, यांचाही मेसेज आला की बा संभ्रमात जाऊ नका, आणखी कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका, फक्त कमळ चालवा. हा देवाभाऊंनी पण हा संदेश सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्याच्यामुळे मला वाटते की आता सध्या वोटिंगच्या पहिले संभ्रम काही राहिला नाहीये. भारतीय जनता पक्ष हे सगळेच्या सगळे कमळ काढणार आहे आणि कमळालाच वोट देणार आहे. काही कमळाचे समर्थित अपक्ष उमेदवारही आहेत, त्यांना जे समर्थन दिलं. हा, त्यांना पण, कारण की काही युतीमध्ये आम्ही सीटा सोडल्या होत्या, मग समविचारी आमच्या विचारधाराला धरून जे लोक आहेत, जे अपक्ष होते, त्यांना पण आम्ही मग समर्थन दिलं. आणखी त्यांनाही आमचा प्रचार चालू आहे. काय मतदारांना काय शेवटचं आव्हान? शेवटचं एवढंच मतदारांना माझं आव्हान आहे की डेमोक्रेसीची ही एक फार अतिशय चांगली प्रथा आहे आपली, आणि आपला अधिकार आहे आणि आपलं कर्तव्य आहे, ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण जाऊन वोट करायला पाहिजे. माझं सगळ्या मतदारांना एक आव्हान आहे की कोणीही घरी बसू नका, तुम्ही सगळेजण जाऊन आपल्या कॅन्डिडेटला डेव्हलपमेंटसाठी वोट करा. शक्यतोपर्यंत चांगला कॅन्डिडेट द्या, जेणेकरून आम्हाला अमरावतीचं पुढचं विजन जे आहे भारतीय जनता पक्षाचं ते फुलफिल करता येईल, एवढीच एक अपेक्षा करतो. आणि सगळ्यांना परत आवाहन करतो की आपलं जे कर्तव्य आहे, आपला जो राईट आहे, हा आपला अधिकार आहे. हे अधिकार म्हणजे आपलं एक शस्त्र आहे. या शस्त्राने आपण आपला डेव्हलपमेंट किंवा एक चांगलं जग महानगरपालिका आपण बनवू, नाही तर तीच महानगरपालिका खराब होऊन जाईल. हे होऊ नका देऊ. योग्य व्यक्तीला, कमळाला निवडून द्या, आणखी महापौर कमळाचा बसवा. लाडकी बहिणीला मकर संक्रांतीची शुभेच्छा. हा, लहान बहिणी, आमच्या देवाभाऊंच्या बहिणी, आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्यांच्या एका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, तिथे त्यांना शुभेच्छा दिल्या. आणि आपल्या अमरावतीच्या महानगरपालिकेच्या याच्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत त्यांना सगळ्यांना मी मकर संक्रांती शुभेच्छा देतो. आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतो की तुमची जी इच्छा आहे, तुम्हाला जे सरकारकडनं मदती पाहिजे, ज्याच्याकडनं तुम्ही आणखी मोठे व्हाल, हे सगळं आम्ही तुम्हाला देऊ शकू अशी इच्छा प्रकट करतो. आणखी हे सांगतो की पुढचा 5 वर्षाचा काळ अमरावतीचा तुमच्या हातात आहे. योग्य निवड करा आणि योग्य व्यक्तीला निवडून द्या.